विश्व में शांति के दूत और एक बहुत बड़े मजहब और समुदाय के जो पोप माने जाते थे, पोप फ्रांसिस, इनका दुखद निधन कल हुआ है वेटिकन में, और उन्हें मैं अपनी ओर से, एनसीपी की ओर से श्रद्धांजलि अर्पित करता हूं और ईश्वर निश्चित उन्हें अपने चरणों में स्थान देंगे। साथ साथ में इतने बड़े एक समुदाय के होते हुए भी उन्होंने हमेशा मानव की सेवा करने का ये बीड़ा उठाया और क्रिश्चियनिटी भी सभी को साथ में लेकर प्रेम भाव से मिलजुल कर रहने का ही सबक सिखाती है, और उसके वो प्रतीक थे, वो दूत थे। मैं निश्चित उनके निधन से एक बहुत बड़ी क्षति हुई है, लेकिन उनकी परंपरा और उनके विचारों से अगले पोप भी जो चुने जाएंगे वो इसी तरह से एक प्रेम भाव का और सबको एकता का संदेश देते रहेंगे। ठीक है, मराठीत बोलायचं आहे। पोप फ्रान्सिस यांच्या काल व्हॅटिकनमध्ये निधन झालं। अत्यंत दुःखाची गोष्ट आहे। ईश्वर त्यांना आपला चरणी स्थान देवो ही प्रार्थना करतो। सोबत एवढा मोठा एक धर्म आणि समुदायाच्या नेतृत्व ते करत होते, पण प्रेम भावाचा संदेश आणि एकताचा संदेश त्यांनी आणि ख्रिश्चन धर्मानी सदैव देत आलेला आहे, आणि अशा परंपरेला पुढचे पोप पण जे निवडले जातील ते निश्चित कायम ठेवतील आणि ख्रिश्चन समुदायाला एक आणि जगाला एक चांगलं नेतृत्व त्यांच्या माध्यमातून प्रदान होतील अशी मी आशा बाळगतो, आणि परत त्यांना मी माझ्या वतीनं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं मी श्रद्धांजली अर्पित करतो। आज आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, काय असं आहे, आम्ही एनसीपी, शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीची महायुतीमध्ये आहो। आम्ही एकमेकाला भेटत राहिलो तर त्याच्यामध्ये काय नवीन काय आहे? राजकारण काय प्रत्येक गोष्टीत काय दररोज का आम्ही राजकारण करत नाही। नक्कीच माझे आणि मुख्यमंत्री महोदयांच्या फार जुना नाता आहे, अधिमधी आम्ही भेटत असतो। आज तुम्हाला माहित पडलं म्हणून तुम्ही हा प्रश्न विचारत आहात। काही आम्ही राजकीय चर्चा केली नाही, नाश्ता केला, तिथे आम्हाला समजलं की राष्ट्रीय दुखवटा जाहीर झालेला आहे, म्हणून त्यांच्यासोबत मी या कार्यक्रमाला येणार होतो। आम्ही आलो, त्याच्या पलीकडे काही त्यामध्ये तुम्ही काही अर्थ काढू नका। असं आहे की पालकमंत्रीचा विषय लवकरच मार्गी लागणार आहे। आता तीन पक्षाच्या जेव्हा एक सरकार बनते तेव्हा छोट्या मोठ्या काही कारण असू शकते, त्या मतभेद नाही आहे, ते फक्त काही ते गुत्थी जे असते ते सोडावं लागते। चर्चामधून ते मार्ग निघेल आणि ते लवकर निघणार आहे। नक्की मी तुम्हाला सांगतो की लोक काही पण विचार करत असतील तर मी 100% सांगू शकतो की महायुती भक्कमपणे चाललेली आहे। मागच्या काही दिवसांमध्ये अजित पवार आणि शरद पवार यांच्या वारंवार भेटी होताना पाहायला मिळतात, आणि त्याच्यामुळे अजित पवार आणि शरद पवार साहेबांच्या जे काही भेटी आहे ते वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, रयत शिक्षण संस्था या निमित्तानं होणं हे काही फार त्यामध्ये राजकीय अर्थ काढू नका। एक घरगुती कार्यक्रम होता, त्यामध्ये त्यांना भेटणं तो एक वेगळाच विषय आहे। राजकीय जो आमचा विषय आहे त्यामध्ये मी स्पष्ट करू इच्छितो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि इतर कुठल्याही पक्षामध्ये युती होण्याचा कुठेही प्रश्न निर्माण होत नाही। शरद पवार पक्षातले बजरंग सोनवणे यांचे काही कार्यकर्ते आज आपल्या पक्षामध्ये पक्षप्रवेश करणार आहेत। नक्कीच महाराष्ट्रामध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे अनेक नेते येऊ इच्छितात आणि आज काही लोकांचा प्रवेश आहे।
मागेही काही दिवसापूर्वी नांदेडचे अनेक नेत्यांचा प्रवेश झाला. सतत हा कार्यक्रम चालू राहणार आहे, कारण महाराष्ट्रामध्ये महायुती एकदम स्ट्रॉंग चाललेली आहे. देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये अजितदादा, एकनाथजी सगळ्यांच्या मध्ये एक चांगला एकमेकांच्या बरोबर काम करण्याची तयारी आहे. आणि इतर पक्षामध्ये लोकांचा आता म्हणजे ते समजलेलं आहे की पुढच्या राजकारण कोणत्या दिशेने चाललं आहे. देशामध्येही मोदी साहेबांचं नेतृत्व आज किती लोकांना प्रिय आहे हे पण आपल्याला वारंवार हरियाणा असो, जम्मू असो, महाराष्ट्र असो, दिल्ली असो, या सगळ्या निवडणुकीमध्ये जे निकाल लागले त्यामधून सिद्ध होत आहे की आज भारतीय जनता पार्टी एनडीए हा जो आमचा जे गठबंधन आहे ते एकदम स्ट्रॉंगली चाललेला आहे, मजबूतीनं काम करत आहे. तर एका बाजूला पवार कुटुंबीय सातत्याने भेटताना पाहायला मिळत असताना दुसऱ्या बाजूला ठाकरे बंधू देखील एकत्र येतील, त्यांची युती होईल अशा चर्चा सुरू आहे. तुम्ही आता असा आहे की हा प्रश्न त्यांच्या ठाकरे बंधूचा प्रश्नाच्या उत्तर मी देऊ शकत नाही, पण एवढंच मी सांगू शकतो की आज एकनाथजी यांच्याकडे खरी शिवसेना आहे आणि त्यांच्याकडे आज एवढे आमदार आहे, खासदार आहे, त्यामधूनच आता ते जनतेने ठरवलेलं आहे की खरी शिवसेना कोणाकडे आहे. आता बाकीचा जो विषय आहे तर त्या लोकांनी समजलं पाहिजे. मध्ये एकनाथजी आणि राज ठाकरेची पण काही दिवसापूर्वीच बैठक झाली, त्यांच्या घरी ते जेवायला गेले होते. आता त्यामधून काय अर्थ वेगळा काढायचा की काही एखादा स्टेटमेंटमधून अर्थ वेगळा काढायचा हे काही नेमकं मला काही माहित नाही. त्याचा युतीवर किती परिणाम होईल? त्याचा युतीवर किती परिणाम? काही युतीवर परिणाम होणार नाही ही मी तुम्हाला 100% सांगू शकतो. महाराष्ट्रामध्ये महायुती बिलकुल भक्कमपणे 5 वर्ष यशस्वी काम करणार आणि त्याच्या पलीकडेही मोदीजीच्या नेतृत्वामध्ये देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये महायुती विजयी होणार. मी आज तुम्हाला भविष्यवाणी म्हणून सांगू शकतो. नेत्र पवार आणि युगेंद्र पवार यांना जीवे मारण्याची देखील नेत्र पवार आणि युगेंद्र पवार यांची देखील भेट झालेली आहे. सर, झिशान सिद्दीकी यांना काल ईमेलद्वारे जीवे मारण्याची धमकी आलेली आहे, काय सांगा? झिशान सिद्दीकीच्या बद्दल जे काही धमकी काल ईमेलद्वारे त्यांना मिळालेली आहे, आम्ही अतिशय गंभीर बाब मानतो. मुख्यमंत्री महोदयांनी पण सुद्धा त्याची नोंद घेतलेली आहे आणि सूचना दिली आहे पोलीस अधिकाऱ्यांना की बिलकुल यामध्ये कुठेही दुर्लक्ष होता कामा नये आणि जे काही मेलच्या मागे कोण खरे म्हणजे लोक आहे, म्हणजे ज्या बाबाच्या मर्डरमध्ये जे लोक इन्व्हॉल्ड होते की बाकी काय होते ही सगळी तपशील करून लवकरात लवकर त्यांनी अहवाल मागितलेला आहे. झिशान सिद्दीकी को कल जो ईमेल आया जिसमें उनको धमकी दी गई है, इस बात को महाराष्ट्र पुलिस ने बहुत गंभीर एक बात को मानते हुए इसमें दखल दी है. मुख्यमंत्री महोदय को भी इस बारे में पूरी जानकारी है. उन्होंने भी सूचना दी है कि हर तरह से इसकी जानकारी लेते हुए तफसील करें और इसकी जांच करके जो भी कोई गलत इसमें काम कर रहा है, आरोपी है या बाबा सिद्दीकी के भी जो हत्या हुई उसके साथ कोई जोड़ तोड़ उसमें कहीं होती होगी तो उसकी भी जानकारी लेके कार्रवाई करने के लिए उन्होंने आदेश दी है. अजीत पवार साहब और बड़े पवार साहब शरद पवार जी की मुलाकात रैयत शिक्षण संस्था, एक बहुत बड़ी महाराष्ट्र की एक सामाजिक संस्था है, उसमें दोनों ट्रस्टी है. पवार साहब चेयरमैन है. वसंत दादा शुगर इंस्टीट्यूट पूरे महाराष्ट्र की शुगर इंस्टीट्यूट की वो एक एपेक्स बॉडी है, उसमें पवार साहब अध्यक्ष है, अजीत पवार साहब उसके सदस्य हैं, बहुत सारे और लोग भी हैं. तो इस निमित्त मिलना जुलना कोई संस्था के और उसके कामकाज के लेकर कोई उसमें पॉलिटिकल राजकीय अर्थ नहीं निकालना चाहिए.